सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण आचार्य शंकर रचित दशश्लोकी पाहत आहोत. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य हे गुरूंचा शोध करीत नर्मदेच्या काठी हिंडत होते. अखेर त्यांना एका गुहेत परमविरक्त श्रेष्ठ योगी आणि ज्ञानी असलेले भगवत पूज्यपाद श्री गोविंद यती यांचे दर्शन झाले. आचार्य साष्टांग प्रणिपात करून पुढे उभे राहिले. त्यावेळेला गोविंद यतींनी आचार्यांना विचारले. आचार्य लहान होते, 8 वर्षाचे होते. त्या आचार्यांना विचारले, बाळ तू कोण आहेस? त्यांचा हा प्रश्न ऐकून आचार्यांनी जे उत्तर दिले तेच या दशश्लोकीच्या रूपाने ग्रथित केले आहे. आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाची प्रतीती येईल अशीच रचना या श्लोकांची आहे. हे 10 श्लोक पाठ करून वाचकाने त्याच्या अर्थाचे अवश्य मनन करावे. पाठांतराच्या सोयीसाठी मी सोबत ते 10 श्लोक म्हणून त्याची ऑडिओ तुम्हाला पाठवलेली आहे. आचार्यांचं आत्मषटक असं एक स्तोत्र आहे बरं का. त्याला निर्वाण षटक असंही म्हटलेलं आहे. त्या श्लोकात 6 श्लोक आहेत. पण या दशश्लोकीमध्ये ज्याला निर्वाण दशक म्हणतात ते त्याहून वेगळं आहे आणि त्यात 10 श्लोक आहेत. आता आपण आज त्यापैकी पहिल्या श्लोकावर काही थोडं विवेचन पाहणार आहोत. या श्लोकाचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण जरा याच्या पूर्वपीठिकेचा विचार करू. साधकांना, अभ्यासकांना आत्मज्ञान व्हावे. काय उद्देश आहे? अभ्यासकाला आत्मज्ञान व्हावे आणि त्यांची सर्व दुःखातून मुक्तता व्हावी म्हणून या श्लोकांची रचना आहे. यावर असे कोणी विचारतील की आत्म्याचे ज्ञान सर्वांनाच असते, पण कोणी दुःखातून मुक्त झालेला दिसत नाही. जगातील सर्व पदार्थांचा उल्लेख तो, ती, ते किंवा हा, ही, हे या शब्दांनी आपण करतो. या उल्लेखावरून जग हे आपल्याहून निराळे आहे व आपण जगाहून निराळे आहोत हे आपल्या प्रतीतीला आलेलेच असते. जग दृश्य आहे तर आपण द्रष्टे आहोत, पाहणारे आहोत. जग भोग्य आहे तर आपण भोगते आहोत. हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच कळत असते. यावरून आपल्याला आत्मज्ञान असते, पण आपली दुःखातून मुक्तता झालेली नसते ही गोष्ट उघड आहे. अशा स्थितीत जे आपल्याला कळलेले आहे आणि ज्याचा काही उपयोग नाही तेच जर ही दशश्लोकी सांगत असेल तर ही निरर्थक दशश्लोकी आचार्यांनी का लिहिली? वर पाहता हा आक्षेप बरोबर आहे असे वाटत असले तरी सूक्ष्म विचारांती या आक्षेपात काही अर्थ नाही असे दिसून येईल. एखाद्या अज्ञानी मूर्खापासून ते महापंडितापर्यंत सर्वांना आत्मज्ञान असते. सर्वच मी अशा शब्दाने व्यवहार करीत असतात, पण एवढ्यावरून ते आत्मज्ञानी असतात असे मात्र म्हणता येत नाही.
ते खरे आत्मज्ञान नव्हेच. आणि म्हणूनच त्या आत्मज्ञानाने दुःखांचाही निराश होत नाही. उलट भ्रांत स्वरूपातले ते आत्मज्ञान अधिकच दुःखाला कारणीभूत असते. आचार्यांच्या दशश्लोकीचे स्वरूप मात्र असे आहे की या दशश्लोकीच्या मननाने शुद्ध आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊन सर्व दुःखांचाही निराश होतो. म्हणून हे 10 श्लोक अभ्यासू जनांना अत्यंत उपयुक्त आहेत, यात संशयच नाही. मी असा आपण नेहमीच व्यवहार करीत असतो, पण हा मी कोण आहे, याचे यथार्थ स्वरूप काय आहे, हे आपणाला खऱ्या अर्थाने कळलेलेच नसते. त्या मीचे खरे ज्ञान तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म या वेदातील प्रसिद्ध असलेल्या महावाक्यांनीच व्हायचे असते. सद्गुरू, संत, महात्मे हे देखील याच वाक्यांच्या आधारे आपल्याला मीची अर्थात यथार्थ आत्मस्वरूपाचीच ओळख करून देत असतात. वाक्यार्थ ज्ञानाला वाक्यात घटक असलेल्या शब्दांच्या अर्थाचेही ज्ञान आवश्यक असते. वेदवाक्यातील शब्दांचे यथार्थ ज्ञान हे वेदांच्या अथवा शास्त्रांच्या सहाय्याने करून घ्यायचे असते. ते स्वतःच्या बुद्धीनेच कोणी करून घेत म्हणेल तर तो नेहमी बरोबरच अर्थ असेल असा नियम नाही. याच अभिप्रायाने नैषा तर्केण मतिरापनेया, हे ज्ञान केवळ तर्कानेच मिळवता येईल असे नाही, हे कठोपनिषदाने स्पष्ट सांगितलेले आहे. शब्दाचे 2 प्रकारचे अर्थ असतात बर का, एक वाच्यार्थ आणि एक लक्ष्यार्थ. जेथे वाच्यार्थाने वाक्याचा अर्थ बरोबर लागत नसेल त्या ठिकाणी लक्ष्यार्थ घेऊन वाक्याचा अर्थ करतात. उदाहरणार्थ, हिमालय आला, मुंबई आली असे आपण म्हणतो. हिमालय शब्दाचा वाच्यार्थ हिमालय पर्वत असा आहे. मुंबई शब्दाचा वाच्यार्थ मुंबई शहर असा आहे. हिमालय पर्वत वा मुंबई शहर कोठेही जात नाही किंवा येत नाही, तेव्हा हिमालय शब्दाचा किंवा मुंबई शब्दाचा हिमालय पर्वत किंवा मुंबई शहर असा अर्थ वाक्याचा अर्थ बरोबर होत नाही. म्हणून हिमालय किंवा मुंबई या शब्दाचा हिमालय पर्वत किंवा मुंबई शहर असा अर्थ न करता लक्षणेने हिमालय पर्वतावर राहणारे लोक किंवा मुंबई शहरात राहणारे लोक असा अर्थ केला जातो. हिमालय आला, मुंबई आली याचा अर्थ हिमालयात राहणारे, मुंबईत राहणारे, हिमालयात किंवा मुंबईत प्रवास करणारे लोक असा केला जातो आणि तोच अर्थ बरोबर आहे. या रीतीने तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यांच्या अर्थाचा विचार करावा लागतो. तत्वमसी या वाक्यात तत्, त्वम आणि असी हे 3 शब्द आहेत. त्यातील तत् शब्दाचा अर्थ जगतकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेला ईश्वर असा आहे. त्वम शब्दाचा अर्थ देहात नांदणारा, ज्याला आपण मी म्हणतो तो आहे. आणि अशी
हा शब्द या दोघांचे ऐक्य सांगत असतो. आता जगाचा कर्ता ईश्वर हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. देहात नांदणारा जीवात्मा मी हा तर अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे. या दोघांचे ऐक्य कसे संभवणार? सर्वज्ञत्व आणि अल्पज्ञत्व तसेच सर्वशक्तिमत्व आणि अल्पशक्तिमत्व हे दोन्ही धर्म परस्पर विरुद्ध आहेत. त्यांचे ऐक्य कसे असू शकणार? अशा रीतीने तत् शब्दाचा आणि त्वम शब्दाचा केवळ वाच्यार्थ घेऊन तत्वमसी या वाक्याचा अर्थ बरोबर लागत नाही. याकरिता सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म या श्रुती वाक्याने सांगितलेले शुद्ध चैतन्य हाच तत्व आणि त्वम या दोन्ही शब्दाचा लक्ष्यार्थ येथे घेतला जातो. अशा रीतीने जीवात्मा आणि परमात्मा या दोहोतील आत्मा हा एकच असल्यामुळे अशी या शब्दाने त्यांचे ऐक्य सांगितले आहे ते योग्यच आहे. तात्पर्य जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये केवळ उपाधीमुळे भेद निर्माण झालेला आहे. विवेकाने तो उपाधी बाजूला केला की तुझ्यात आणि त्यांच्यात तत्वतः काही भेद नाही. तोच तू आहेस आणि तूच तो आहे. तो आणि तू दोघे एकरूप आहात हा तत्वमसी महावाक्याचा अर्थ होतो व तोच बरोबर आहे. यालाच शास्त्रामध्ये अखंड वाक्यार्थबोध असे म्हणतात. आता यावर कोणी अशी शंका घेईल की तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यांचा शास्त्रोक्त अर्थ कळला म्हणजे आपल्याला आत्मज्ञान होतच असते. मग आत्मज्ञानाकरता पुन्हा मनन, निदिध्यासन अथवा या दशश्लोकीचा विचार करण्याची काय आवश्यकता आहे? शास्त्रेही प्रमाणभूत असल्यामुळे त्यांच्या सहाय्याने होणारे ज्ञान हे यथार्थच असणार. मग या यथार्थ आत्मज्ञानाने आमची सर्व दुःखे निवृत्त का होत नाहीत? यावर उत्तर असे आहे की महावाक्यांच्या अर्थाचे यथार्थ ज्ञान झाले तरी तेवढ्याने ते ज्ञान चित्तामध्ये दृढ ठसत नसते. आपल्या बुद्धीवर अनंत जन्मातले मलिन संस्कार अगदी पक्के ठरलेले असतात, ठसलेले असतात. त्याचे निरसन लवकर होत नसते. त्यामुळे आपल्याला झालेल्या ज्ञानाच्या विरुद्ध काही कोठे वाचले अथवा ऐकले की लागलीच आपल्या मनात संशय निर्माण होतात. मननाच्या अभावी ते संशय बळावतात. मनामध्ये असंभावना आणि विपरीत भावना यांचे काहूर निर्माण होते व त्यामुळे आपल्याला झालेले आत्मज्ञान निष्प्रभ ठरते. म्हणूनच त्या आत्मज्ञानाने आपल्या दुःखांचा निराश होत नाही व मनाचे समाधानही होत नाही. याकरता महावाक्यांनी आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले तरी त्यानंतर मननाची अत्यंत आवश्यकता असते. ते मननच या दशश्लोकीने होत असल्यामुळे दशश्लोकीच्या अर्थाचा पुन्हा पुन्हा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मस्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार हा
मननानेच व्हायचा असतो. अपरोक्ष साक्षात्काराशिवाय सर्व दुःखांची निवृत्ती होत नसते. मननाच्या पूर्वकाली असलेले आत्मज्ञान हे परोक्ष स्वरूपाचे असल्यामुळे त्याच्या योगाने मनाला पूर्ण समाधान लाभत नाही. मला सांगा, सातारचे पेढे, आग्र्याचा पेठा, काशीची रबडी, कलकत्त्याचे रसगुल्ले हे उत्तम असतात असे आपल्याला कळले. हे त्या पदार्थांचे परोक्ष ज्ञान होय. पण परोक्ष ज्ञानाने कोणाचेही समाधान होत नसते. ते पदार्थ प्रत्यक्ष पोटभर खायला मिळाले म्हणजेच आनंद वाटतो. याच ज्ञानाला त्या पदार्थाचे अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. याच न्यायाने आत्मतत्व हे अजर आहे, अमर आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. ते कधी जळत नाही, बुडत नाही, सडत नाही, तुटत नाही, फुटत नाही. ते सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे, अखंड आहे, अनंत आहे, आनंदमय आहे. हे सर्व उपनिषदातील वाक्यांवरून कळते. पण हे सारे परोक्ष ज्ञान आहे. याने कधीच समाधान होत नाही. युक्ती प्रयुक्तीने अथवा साधक बाधक प्रमाणांनी त्यांचा वरचेवर विचार केल्यानंतरच, अर्थात दीर्घकाल केलेल्या मननाने ते तत्व मनावर ठसते. तेव्हा आपल्याला अत्यंत आनंद वाटतो, समाधान वाटते. हेच आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाचे स्वरूप होय. आत्मस्वरूपाचा अपरोक्ष साक्षात्कार ज्याला झाला त्याला मरणाचे भय उरत नाही. तो संकटांना डरत नाही, मनोविकारांना हार जात नाही, कधी कोणाचा मत्सर करीत नाही. तो सदा सर्व काळ आनंदात असतो. व्यवहारामध्ये आपल्याला मी या शब्दाने जे आत्म्याचे ज्ञान झालेले असते ते खरे आत्मज्ञान नव्हे. अनात्म स्वरूप असलेल्या देह, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी यापैकी कोणाला तरी उद्देशून आपण मी या शब्दाचा प्रयोग करीत असतो. चांगले चांगले शास्त्रज्ञही मीच्या स्वरूपाचा विचार करताना भ्रमले आहेत. तेथे आपली काय कथा? पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा विशिष्ट परिणाम म्हणजेच मी, आत्मा अथवा जीव होय असे चार्वाक म्हणतात. काही शास्त्रज्ञ इंद्रियात्मवादी आहेत. त्यांच्या मते कान, नाक, डोळा इत्यादी इंद्रिये ही आत्माच होत. अर्थात एका देहात अनेक आत्म्यांचे अस्तित्वही ते मानतात. काही लोक सर्व इंद्रियांचा मिळून एकच आत्मा मानतात. सर्व इंद्रियांचा राजा असलेले मन हाच आत्मा होय असे काही म्हणतात. तर काही लोक प्राणालाच आत्मा म्हणजे मी असे समजतात. काही बौद्ध क्षणिक विज्ञानाला आत्मा मानतात. तर काही बौद्ध शून्यात्मवादी आहेत. ते शून्यालाच आत्मा म्हणजे मी असे समजतात. आत्मा हा देह आणि इंद्रिये यांच्याहून निराळा असून तो देहाच्या आकाराप्रमाणे परिणत होणारा आहे. तथापि तो देहाप्रमाणे विनाशी नाही, म्हणून त्याला परिणामित्व असे म्हणतात, असे जैनांचे मत आहे. आत्मा हा या शरीरात राहून सर्व कर्मे करतो, म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात. सुखदुःखांच्या रूपाने
कर्माची फळे भोगतो म्हणून त्याला भोगता असे म्हणतात. तो द्रव्य स्वरूप आहे. ज्ञान हा त्याचा एक गुण आहे म्हणूनच त्याला जड म्हणतात. तो जगातील सर्व मूर्त द्रव्याशी वृक्ष, लता, वेली, नद्या, डोंगर, झाडे, घरेदारे इत्यादी सर्व पदार्थाशी संयुक्त असतो म्हणून त्याला विभू म्हणजे व्यापक असे म्हणतात. असे वैशेषिकांचे, नैयानिकांचे आणि प्राभाकारांचे मत आहे. कुमारील भट्टांच्या संप्रदायातील मीमांसक हे तर आत्मा जडही आहे आणि ज्ञानस्वरूपही आहे असे मानतात. ज्ञानाचा तो विषय होत असल्यामुळे विषयांशाने आत्म्याला ते जड मानतात व ज्ञानाचा आश्रय तोच असल्यामुळे आश्रयाशांशाने ते आत्म्याला बोधरूप मानतात. नैयानिक आणि वैशेषिक यांच्या मताप्रमाणे ज्ञान हा आत्म्याचा गुण नसून तो एक आत्म्याचाच अंश आहे असे मीमांसकाचे म्हणणे आहे. सांख्य तत्ववेत्ते आणि योग तत्ववेत्ते हे आत्म्याला वेदांत्याप्रमाणे केवळ ज्ञानस्वरूप मानतात पण तो सुखदुःखादिकांचा भोक्ताही आहे असे मानतात. वेदांती मात्र आत्म्याला भोक्ता मानित नाहीत. त्यांच्या मते केवळ अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व भासते. तत्वज्ञानात ते त्यांच्या ठिकाणी नाहीत. तत्वाने आत्म्याच्या ठिकाणी सुख दुःख, इच्छा द्वेष, धर्म अधर्म, कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी कोणतेही धर्म तत्वतः नाहीत. तो नित्य निरतिशय आनंदरूप आहे. तो परमानंद रूप आहे असे अद्वैत वेदांत्यांचे म्हणणे आहे. हाच आचार्यांचा सिद्धांत पक्ष आहे. हाच उपनिषदांचाही सिद्धांत आहे. उपनिषदात प्रतिपादन केलेल्या आत्म्याचे यथार्थ स्वरूपाचा साक्षात्कार होण्याकरता वर वर्णन केलेल्या विरुद्ध मतांचे निरसन होणे अत्यंत आवश्यक आहे. याच अभिप्रायाने आचार्य विरुद्ध मतांचे संयुक्तिक तार्किक पद्धतीने खंडन करण्याकरता या दशश्लोकीला आरंभ करतात. न भूमिर्न तोय न तेजो न वायु इत्यादी तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. अहम म्हणजे मी, अर्थात मी या शब्दाने प्रतीतीला येणारे तत्व एक म्हणजे अद्वितीय आहे. अवशिष्ट म्हणजे सर्व द्वैत प्रतीतीचा बाध झाल्यावर शिल्लक राहिलेला, ज्याचा कधीही बाध होत नाही असा जो कोणी आहे मी आहे. शिव म्हणजे मंगलमय परमानंदरूप मी आहे. केवल म्हणजे शुद्ध सकल संसार धर्म रहित. तात्पर्य सर्वांचा नाश झाला तरी शिल्लक राहणारा एकमेव अद्वितीय शुद्ध मंगलमय आनंदरूप असा जो कोणी आहे तो मी आहे असा या दशश्लोकीचा प्रत्येक श्लोकाच्या चौथ्या चरणाचा अर्थ आहे. आपण पहिल्या मंत्रावरती पहिल्या श्लोकावरती आत्ता थोडंसं विवेचन पाहिलं. या पुढील विवेचन या पुढील प्रवचनात श्रोते हो सध्या कोरोनामुळे सर्व काही थंड आहे. अशा परिस्थितीत हा विषय म्हणजे सर्व श्रोत्यांसाठी आणि माझ्यासाठी पर्वणी आहे. दशश्लोकीचा अर्थ नीट लक्षात घ्या, ऐका, एकदा वाचून
आत्मस्वरूपाचे ज्ञान व्हायला लागले तर मी व्यासांपेक्षा, शुकाचार्यांपेक्षा, शंकराचार्यांपेक्षा श्रेष्ठ ठरेन. तसं नाहीये. मला मी आत्ता जे काही सांगितलं ते समजायला फार कठीण आहे आणि कंटाळा करू नका. दुसरं, कोरोनाच्या काळात तुम्हाला काही काम नाहीये. परत परत वाचा. जीवनाची इति कर्तव्यता हे समजून घेण्यातच आहे. आणि अशी संधी जी आलेली आहे, सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, कोरोनाच्या या एकांतवासाचा चांगला उपयोग करून घ्या. दशश्लोकीचा अर्थ आज जो सांगितला तो तुम्ही किमान 3 वेळेला वाचा. कंटाळा करू नका. अवघड आहे, मला माहीत आहे, पण ही संधी दवडू नका, ही माझी आपणास विनंती. यापुढील प्रवचनात पहिल्या श्लोकावरील उर्वरित विवेचन. तोपर्यंत रामकृष्ण गोविंद.